अभिवादन दिनाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये प्रबुद्ध भारत या संस्थेच्या वतीनं सलग गेली 22 वर्ष अभिवादन केलं जातं, बाबासाहेबांचं स्मरण केलं जातं। आणि आजच मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक महत्त्व या विषयावरची जी आंतरराष्ट्रीय परिषद होती त्याच्या समारोपासाठी आलो होतो। आणि त्यात मी हेच सांगितलं की युनायटेड नेशनचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे, शाश्वत विकास उद्दिष्ट, त्या उद्दिष्टामध्ये जे प्रश्न 17 प्रश्न जगाचे सोडवायचे आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः भाष्य केलेलं आहे, लेखन केलेलं आहे। त्यामुळे ते फक्त भारताचेच नव्हे तर संबंध जगातले सामाजिक आर्थिक प्रश्न सोडवण्याचे विचार देणारे महान क्रांतिकारक विचारवंत आपल्या देशाचे होऊन गेले। आणि इतका महान विद्वान मनुष्य आपल्या देशात झाला याचं मला खूप अभिमान आहे। बाबासाहेबांची 125 वर्ष जेव्हा जयंतीची झालेली होती त्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांवर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च पब्लिकेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांवर 2,500 पृष्ठांची 12 ग्रंथ आम्ही प्रकाशित केलेले होते आणि त्याची संकल्पना आणि संपादक मीच होतो। त्यामुळे बाबासाहेबांसारखा महान सामाजिक क्रांतिकारक आणि संबंध जगाच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा, गरीब राष्ट्रांचे प्रश्न सोडवण्याचं मार्गदर्शन करणारा नेता जगात अद्याप झालेला नाही। नेल्सन मंडेला असो किंवा मार्टिन लुथर किंग असो, यांच्या पातळीवरचे ते महान देशाचे नेते होऊन गेले, जगाचे नेते होऊन गेले। आणि अशा एका महान माणसाने आपल्या भारतामध्ये एवढी मोठी क्रांती केली आहे की करोडो लोकांच्या जीवनामध्ये नुसते विचार दिले नाहीत तर त्यांच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचं महान काम एका माणसाने केलेलं आहे। ते माणूस म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। असा एक महान पुरुष आपल्या देशात होऊन गेला याचा मी एक बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे, अभ्यासक आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रोफेसर हेड होतो, आंबेडकर रिसर्च सेंटरचा डायरेक्टर होतो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू होतो आणि महात्मा गांधी मिशन MGM जे औरंगाबाद संभाजीनगरचं आहे त्याचाही मी कुलगुरू होतो। MIT वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट पुणेमध्ये मी डायरेक्टर होतो। सामाजिक शास्त्रे या विषयांचा, इकॉनॉमिक्स असेल किंवा विज्ञान असेल, कॉमर्स असेल, या विषयाचा मी डीन होतो। मी बाबासाहेबांचा मोठा भक्त आहे, त्यांच्या विचाराचा भक्त आहे आणि त्यांचे विचार भारतातेच प्रश्न सोडवायसाठी नाही तर जगातल्या 120 देशातल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त असे त्यांचे विचार आहेत। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रबुद्ध भारत संघटनेचं मनापूर्वक अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या स्वरूपामध्ये ती सातत्यानं आदरांजली करतायत। येथे 50 वर्षसुद्धा त्यांची या आदरांजलीचा कार्यक्रम होत राहावा असे त्यांना शुभेच्छा देतो। आणि चंदन शिवे, पवार आणि मला वाटतं बागवान आणि माझे हे मित्र सहकारी जाधव या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि नागरिकांना पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भारत, जय भीम। प्रबुद्ध भारत तरुण मंडळ BB ग्रुप यांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर शहरातील आंबेडकर चौकामधला जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या चौबाजूला फुलाची आदरांजली आणि मेणबत्त्या लावून त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या अनुषंगानं आज आम्हाला जे गव्हाणे सर जे बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकं बाबासाहेबांवर लिहिले त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान आणि सर्व सन्माननीय बंधूंच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना हजारो हे मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना जे महापरिनिर्वाणाच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारतीय समाज हा एक संघ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी आपल्या देशाबद्दल जे महान कार्य केलेलं आहे त्या कार्याचे कुठं तर स्मरण झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं गतिमान झालं पाहिजे हीच भावना या ठिकाणी ठेवून आम्ही गेले 22 वर्ष प्रबुद्ध भारत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजलीचं स्वरूप अशा पद्धतीने आम्ही वाहत असतो।
like, subscribe, click on the bell.